काळ भैरवनाथ मित्रमंडळ, काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मानमुळशी, भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान, मानदेवी क्रिकेट क्लब मान या सगळ्या आयोजकांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं प्रथमतः स्वागत आहे। स्पर्धेचे असणारे पंच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजय आवळे सर, बबन ननावरे, महेश जाधव सर, आमचे क्रिक हिरोचे ऑफिशियल स्कोरर जे पवार सर, यापूर्वीचा आवाज ज्यांचा तुम्ही ऐकला पारनेर भूषण, सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर, त्याचबरोबर 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर करतोय। cricklife.in ची असणारी ऑफिशियल टीम, त्यामध्ये अमितजी भुजबळ अँड त्यांचे सगळे सहकारी, शिवम, किरण आणि चरण, त्याचबरोबर श्रुत्र ऑडिओस चे असणारे सगळे आमचे डीजे ऑपरेटर, टेक्निशियन, त्यांचंही कौतुक आहे विशेष। स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसामध्ये मी देखील सुमित सोनवणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि इथे पहिला चेंडू आपण मैदानामध्ये आपण पाहिलं तर चौकार, या डावातला पहिला चौकार। चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, पहिल्या चेंडूवरती लेग बायचे रूपाने आलेली सिंगल रोहित गोंते आणि दुसऱ्या बाजूला हनुमनच्या बॅटमधून आलेला चौकार आहे मयुरेश। यावेळेस पुण्याला कट केला बॉलला, शॉट पॉइंटच्या दिशेने चेंडूची फेकी थोडीशी मात्र उशिरा केली जाईल। आजचा सामना क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय। पहिल्या मॅच मध्ये भरे संघाने मात्र विजयाचा झेंडा फडकवला। सामना क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर एका बाजूला म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर काशिक संघाला बॅटिंगसाठी 5 रन केले। पुण्यात कट करण्याचा प्रयत्न होता शॉट पॉइंटच्या दिशेने, आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत पुन्हा एकदा 8 धावा च्या मात्र धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत। रोहित गोंते आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आहे, दुसऱ्या बाजूला हनुमंत आहे। स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहे। षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं मयुरेशच्या माध्यमातून प्रगती पथावरती असताना रोहित गोंते यावेळेस शफल होत अगदी स्ट्रोक इथे खेळायचा होता, क्रीजचा वापर केला, परंतु चेंडू आपण पाहिलं तर अगदी गुडलाईन स्पॉट वरती चेंडू पिच होताना जो आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा मात्र बदलणारा चेंडू होता, बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग तिथे जुळू शकलं नाही। डॉट बॉल, धाफल किती स्थिर आहे, 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। काशी क्रिकेट क्लब काशिक हा संघ इथे बॅटिंग करतोय, तो दुसऱ्या बाजूला म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे। आजच्या दिवसभरामध्ये देखील 5 संघ खेळताना पाहायला मिळतील आपल्याला। खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल। मिड ऑफचे खेळाडू आपण पाहिले गेले तर रामकृष्ण हरी पाडाळे, सध्या मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय अध्यक्ष पद मात्र ते भूषवत आहेत। आणि विशेष आपण पाहिलं तर हरी पाडाळे मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरती आल्यापासून किंवा रुजू झाल्यापासून खूप सारे बदल या मुळशी तालुक्यामध्ये नक्कीच एक चांगले नियम पुढे आले, आणि प्रत्येक असोसिएशनच्या अध्यक्षाने कमिटीने मात्र नेहमीच दरवर्षी हे मुळशी तालुक्याचं क्रिकेट पुढे जावं, मुळशी तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं, मुळशी तालुक्याच्या क्रिकेटला सुगीचे दिवस यावे, त्यासाठी सगळ्याच मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळे कमिटी मेंबर्स असतील, यांनी नेहमी ते प्रयत्न केलेत। एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर काशी क्रिकेट क्लब काशिक संघाची धावसंख्या 9 धावा, 1 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। अजिंक्य खैरे उंच पुरे आहेत गोलंदाज, दुसऱ्या बाजूला रोहित गोंते 4 चेंडूमध्ये 3 धावा त्याने बनवल्यात, हनुमंतने 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात, आणि
सध्या मुळशीचं क्रिकेट जर आपण पाहिले गेलं तर नक्कीच एक वेगळ्या उंचीवरती आता पोहोचलेले. लोअर फुल टॉस थोडासा डीप होणारा चेंडू, शॉर्टाक्सचा कव्हरचा खेळाडू मात्र चेंडूला अडवू शकला नाही. बॅकअप साठी खेळाडू आलेत. दोन धावा यशस्वीरित्या ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने देखील आता संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य ओव्हर द विकेट. मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस चेंडू मात्र हवेमध्ये फटका फसला आणि स्वतः अजिंक्य चेंडूच्या खाली पोहोचला. टेकन व्हेरी गुड कॅच. कॉटन बॉलची विकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर 11 धावा स्कोर कार्ड वरती असताना पहिली विकेट अगदी रोहीच्या रूपानं काशिक संघाला मिळताना आपल्याला बघतोय. गोलंदाज तयार आहे. नवीन बॅटर देखील आपण पाहतोय दाखल झालेत. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह. वाह, 2 खेळाडूंची दरी भेदणारा चेंडू होता. क्लास दाखवला यावेळेस. पहिल्याच बॉल वरती चौकार. आया बाया करू नका परवाग, रडतो परशुराम पाळणा कुणी हनुमान, रडतो परशुराम पाळणा कुणी, रडतो परशुराम पाळणा कुणी. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रमोदने पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं ज्या प्रकारचा क्लास त्याने दाखवला. कव्हर ड्राईव्ह मध्ये चौकार त्याने वसूल केला आणि डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आमचे विजूदादा बदरगे प्रामुख्याने आता आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. विशेष आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामधलं एक असणारं फार मोठं नाव आणि त्यांना जर आपण पाहिलं तर छाती किंग म्हणून देखील ओळखलं जातं. हा चेंडू पुन्हा एकदा थडम्याच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धावी इथे आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. क्रॉस बॅट इथे मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर 2 षटकांचा खेळ मात्र आपण पाहतोय श्रेणी संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काशी क्रिकेट क्लब काशिक संघाची धावसंख्या जी आहे ती 18 धावा. 6 आज आपण पाहिले गेले तर स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असणार आहे आणि विशेष आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नावावर पण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक दिवशी जर आपण अनेक अतिथी मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जात आहेत. पहिला दिवस आम्ही पाहिला बौद्धन स्पोर्ट्स या संघाने मात्र गाजवला. महेश नानगोडे टीमने गाजवला. पहिल्या दिवसामध्ये प्रभावशाली राहिले प्रशांत कोकाडे. दुसरा दिवस आपण पाहिला. दुसऱ्या दिवसामध्ये प्रसाद पवळे ज्याने 2 अर्धशतक या मैदानावरती पूर्ण करत मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. वा, स्वतःची पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली आनंद पाडाळे यांची, परंतु चेंडूला मात्र मागे जाऊ दिले नाही. चांगले एफर्ट आपल्याला बघायला मिळाले आनंद पाडाळे यांचे. 1 धावी ते आली आणि 1 धावेने धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 19 धावा. अनंत पाडाळे
लेजेंड स्टार आनंद पाडाळे. कट केल्या बॉलला तिथे मात्र गॅप आहे, दरी आहे आणि तिथे थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आलेला खणखणी चौकार. थँक्यू. चौकार इथे येताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि आनंद पाडाळे यांच्यासाठी आता प्राइज झालेले आहे. स्कोरर ऑफ द इयर या खिताबाने ज्यांना मात्र बहुमान मिळवला. बेस्ट स्कोरर ऑफ पुणे म्हणून देखील आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, जे पवार सरांच्या वतीने आनंद पाडाळे यांच्यासाठी प्राइज झाले. जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपये आनंद पाडाळे यांच्यासाठी असेल. 2 धावा इथे येताना जे आपल्याला बघायला मिळत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा 25 धावा. आज खऱ्या अर्थानं 8 मार्च आणि 8 मार्च म्हटलं की जागतिक महिला दिन. तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद पाडाळे यांनी जर आपण पाहिले तर आजही तो अनुभव विशेष महत्वाचं काय तर 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती 6 विकेट मिळवण्याचा बहुमान देखील आनंद पाडाळे यांच्या नावावरती आहे. पुढे सरसावलेत. पावलांचा वापर यावेळेस हनुमनने केलाय. मनगडाच्या साह्याने खेळलेला चेंडू डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला आणि इथे मला वाटतं हा मोह महागात पडला असेल. हनुमंतला मोठी विकेट आली. थँक्यू डीजे. 26 धावा स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये आता असतील आणि मैदानामध्ये आता बघायचे शेवटचे या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. असं म्हणता येणार नाही की या मैदानावरती धावा होत नाही किंवा या विकेट वरती धावा होत नाही. आपण पाहिलेले 5-5 षटकामध्ये 100 धावा झालेल्या आहेत. मग 19 चेंडू मध्ये 72 धावींची 2 वेळा इनिंग साकारणारा प्रसाद पोवळे. प्रशांत कोकडेने आपण पाहिले गेले तर या मैदानावरती काय गोलंदाजी केली. म्हणजे हे मैदान फलंदाजांसाठी पूरक आहेच परंतु गोलंदाजांसाठी देखील नंदनवन आहे. 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. लोअर फुल टॉस तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आनंद पाडाळे यांचा चेंडू तिथे मात्र ते फील्ड करतायत. षटक क्रमांक संपला जाईल. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. 26 रन. आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं महिलेचा आदर या भारतभूमीमध्ये या भूतलावरती मात्र सगळ्या महिलांचा आदर होणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्त्री शक्तीचं एक वेगळंच रूप आता सध्या आपण बघतो. एक स्त्री शक्ती जर आपण पाहिलं तर स्त्रिया आमच्या कुठेच आता कमी राहिलेल्या नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मग कुस्ती क्षेत्र असू द्या, मग क्रिकेटचं क्षेत्र असू द्या, मग ऑलिम्पिकच्या अनेक गेम्स असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. अजिंक्य खैरे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. पहिलाच बॉल थोडंसं व्हेरिएशन या चेंडूमध्ये बघायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र बाहेरच्या दिशेने जाणारा डॉट बॉल इथे आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. प्रेक्षकांची पावलं आणि विशेष आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचं क्रिकेट ज्या प्रकारे आपण बघतोय ना, गावागावामध्ये पोहोचलेलं क्रिकेट, घराघरापर्यंत पोहोचलेलं क्रिकेट. मुळशी तालुक्याचं सुरुवातीचे दिवस आपण पाहिले गेले तर क्रिकेट खेळण्यासाठी घरच्यांचा पहिल्यांदा नकार असायचा, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. कार्तिक दादा, आज घरचेच स्वतः सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती येतात. ही महत्वाची गोष्ट आहे. अजिंक्य खैरे पुण्यात तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस इन कटर होता परंतु तिथे स्क्वेअर लेगच्या पंचांनी आपण बघितले गेले तर वाईट बॉलचा इशारा दिलाय. उसळी घेणारा चेंडू. चेंडू चांगला होता परंतु बाउन्स यावेळेस बघायला मिळाला अजिंक्य खैरे. दुसऱ्या बाजूला हर्षद 2 चेंडू खेळलाय. कुठेतरी संघाची जबाबदारी हर्षदला देखील आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. ओ, इथे फुटवर्क बघायला मिळालं नाही. अगदी जाग्यावरती उभं राहून इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता.
परंतु असं म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल तर या दोन्ही गोष्टींना फारशी किंमत राहत नाही. आणि तो फुटवर्क इथे हर्षदचा कमी बघायला मिळाला. पुढे गोलंदाज तयार अजिंक्य. यावेळेस कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप कव्हरला. दोन धावा इथे आल्या आणि या 2 धावेने धाफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 30 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये चौथं प्रगती पथावरती असताना हर्षद आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघतोय प्रमोद. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचा फेस ओपन केला. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली झेल झालाय. परतावा लागणार हर्षदला. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण बघितले गेले तर आता विकेट इथे जी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे या षटकातला शेवटचा बॉल. नवीन बॅटर शुभम दहीबाते दाखल झालेले आहेत अगदी स्लॉगरच्या षटकासाठी. 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतो. विशेष आपण पाहिले गेले तर मग हरी पटाळे असतील, शुभमदादा सुतार असतील, यांच्यावरती प्रेम करणारा फार मोठा मित्रपरिवार आहे. आणि असं पण पाहतो ना की ज्यावेळेस त्यांचा मित्रपरिवार खेळतो त्यावेळेस मात्र ते सपोर्ट करण्यासाठी असतात. आज ते स्वतः मैदानामध्ये आणि त्यांनाही सपोर्ट करण्यासाठी त्यांचा खूप सारा मित्रपरिवार येणार आहे. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाज बीट झालेच, परंतु एशियाच्या मागे विकेट किपर आणि थर्डमॅनचा खेळाडू मात्र तिथे बीट होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लेग बायच्या रूपाने आणलेला चौकार. यावेळेस जर आपण पाहिले गेले तर आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर काशिक क्रिकेट क्लब काशिक या संघाची धावसंख्या 34 धावा. 3 फलंदाज बाद असताना शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाडाळे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. स्ट्राइक ऑन प्रमोद. यावेळेस प्रमोदच्या स्लॉट मधला चेंडू होता. हवा दिली आहे चेंडूला आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून षटकार. जसा प्रमोद फॉर्मला आलाय ना तसे आमचे डीजे विजू फॉर्मला आलेत. बोला तयार आहे. पुन्हा एकदा निलेश. पुढे दाखल टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. अजिंक्यचे आहे चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलाय आणि 2 धावा तिथे मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा इथे येतील. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचले. 42 धावा धाफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच आहे. शेवटचं षटक आहे आणि फायटिंग टार्गेटकडे पावलं टाकली आहेत काशिक संघाने आणि करायचंय. स्ट्राइक ऑन प्रमोद उर्फ पिंक्या. हा चेंडू फुल टॉस होता. मिस टाइम स्ट्रोक. एस्टाच्या मागे हरी पाडाळे कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. विकेटचं पतन. Will in the mix. मॅच कडे जाऊयात. स्कोर कार्ड कडे आपण पाहतोय. जाऊयात पुढे एकदा स्कोर कार्ड कडे. 42 धावा. 4 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर देखील दाखल होतील आता मैदानामध्ये. तुकाराम. डॉट बॉल. संघाचा धावफलक इथे स्थिर आहे.
स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 42 धावा धावफलकावरती आहेत. मानदेवी क्रिकेट मान आयोजित लवकरच एक मानाची स्पर्धा मात्र उद्यापासून लगेच तुमच्या भेटीला येते. अंडर 25 मानदेवी चषक भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी 51,000, द्वितीय क्रमांकासाठी 31, तृतीय क्रमांकासाठी 15,000 व चषक. अगदी स्पर्धा ज्यांचं म्हणजे ज्यांचा जन्म 2000 पासून पुढे झालेला आहे अशा खेळाडूंसाठी मात्र ही स्पर्धा आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहिलं तर प्रतीक वाबळे असतील आणि प्रज्वल यादव. ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग जवळपास सगळे संघ निश्चित झालेले आहेत. तर उद्यापासून या स्पर्धेला शुभारंभ होतोय. सगळ्यांना शुभेच्छा. पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं हरी पाडाळे फक्त शुभमकडे तिथे बघत असतील. षटक क्रमांक संपलं जाईल. 5वा पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 45 झाल्यात. 46 बनवायचे आहेत आणि या 46 धाव्यांचं आव्हान कशा प्रकारे आता पूर्ण केलं जाणार हे देखील आपल्याला पाहायचंय. यानंतरची होणारी मॅच श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. आपण नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी करणार आहोत ज्याची चर्चा आपण केली. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जागतिक महिला दिन. ज्याला स्त्री म्हणून आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री म्हणून बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री म्हणून मैत्रीण समजली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री म्हणून पत्नी समजली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा यशांमध्ये स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून स्त्री शक्तीला खऱ्या अर्थानं हा माझा सलाम आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला यानंतरची होणारी मॅच देखील आपण लगेच खेळवणार आहोत. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. कॅप्टन त्याचबरोबर काशी क्रिकेट क्लब काशी संघ फिल्डिंग लावून गेलं लगेच. आपण हे डिसिप्लिन क्रिकेट हे शिस्तीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. कारण आपण पाहतो ना की मुळशी तालुक्यामध्ये फक्त चांगलं क्रिकेट चांगल्या स्पर्धाच होत नाही तर तिथे चांगलं शिस्तप्रिय क्रिकेटही आपल्याला बघायला मिळतंय. एका लाईनीत एका ओळीमध्ये येणं आणि विशेष आपण पाहिलं तर आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. ज्यावेळेस मात्र मॅचेस बक्षीस पात्र फेरीमध्ये जातात किंवा ज्यावेळेस वेळ आपल्याकडे असतो अशा वेळेस मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन नियम घालून दिलेला आहे की मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम्स एकमेकांना शेकहँड करतील. एक मैत्रीपूर्ण लढत नक्कीच प्रत्येक सामन्यांमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला इथे होणार आहे सुरुवात. चला कॅप्टन टॉससाठी या. मान संघाचे कॅप्टन आलेले आहेत तर मोठा टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण हे सगळ्यांनी थोडंसं सहकार्य करणं देखील आपल्या सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. आणि आता आघाडीची जोडी यावेळेस दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मुळशी तालुक्याचे बाहुबली म्हणून देखील मात्र ज्यांची ओळख आणि ज्यांची ख्याती या मुळशी तालुक्यामध्ये राहिली आहे शुभम दादा सुतार. आणि त्यांच्या सोबत मैदानामध्ये असतील आता त्यांना साथ देण्यासाठी अजिंक्य खैरे. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून देखील ज्यांचं नाव नेहमी घेतलं जातं. आज एक वेगळी स्ट्रॅटर्जी म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघामधून आपण बघतोय. कारण रामकृष्ण हरी पाडाळे जर आपण पाहिलं तर नेहमीच सलामीसाठी येतात आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. आणि त्यांना देखील माहिती आहे की काही कधी कधी संघाच्या चांगल्या यशासाठी किंवा चांगल्या कामासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आणि काही पावलं मागं आलो म्हणजे याचा अर्थ असा होत नाही पहा वाघ जेवेळेस मागं येतो ना तर तो घाबरला असं होत नाही. तो त्याचं अवलोकन करतो. एखादी मोठी झेप घ्यायची असेल ना आपल्याला तर 2 पावलं मागे यावं लागतं. हे आम्हाला वाघाने शिकवलं. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघाचे कॅप्टन देखील आलेले आहेत. श्री भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आमचे आजचे सन्माननीय शिवकुमारजी शिंदे साहेबांना विनंती करतो. भाऊ या आपल्या शुभाचे आपण टॉस करतोय. शिवकुमारजी शिंदे साहेबांचा देखील विशेष आपण पाहिलं गेलं तर भाऊंचं प्रेम या स्पर्धेसाठी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ते खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या या मॅचचा टॉस करतोय. मॅचच्या दिशेने घेऊन जाईल मी तुम्हाला. आता शुभम सुतार, दुसऱ्या बाजूला अजिंक्य खैरे, रोहित गोंधे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. शुभम दादा आज मात्र त्यांचा फॅन फॉलो नक्कीच देवाकडे प्रार्थना करत असतील की हा खेळाडू आज चांगला खेळला पाहिजे. रोहित तयार आहे त्यांना रोखण्यासाठी. ओहो, यावेळेस काय झालंय तिथे, निराशा होती. अपील फार मोठे जल्लोष मैदानामध्ये बघायला मिळाला. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका होता. चौकार जो आला, या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक देखील आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 5 धावा स्कोर कार्ड वरती. अजिंक्य खैरे स्ट्रायकर तयार. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू होता. शॉट फाईनलीचे खेळाडू चेंडूला फील्ड करतायत तिथे. आणि आपण पाहिले ना तर काशिक संघ असेल, मग हे संघ या सीझन मध्ये आपण पाहतो ना की तयारीला लागलेले आहेत. परंतु मित्रांनो, असं म्हणतात ना, एखादा पराभव आला किंवा एखादी स्पर्धा आपल्या हातातून गेली म्हणजे असं होत नाही. कारण येणारा काळ हा मात्र तुम्ही गाजवण्यासाठी आता तयारीला लागलेले आहात आणि तो जोश, तो जिद्द आज तुम्हाला दाखवायची या मैदानावरती आजच्या दिवसभरामध्ये. पहिलीच मॅच काशी क्रिकेट क्लब संघ खेळतोय. समोर पाहिलं तर माळुंगेचा संघ आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 46 धावेंचा पाठलाग सुरू झालेला आहे. रोहित तयार असतील उजव्या त्याने. यावेळेस इनसाइड आउट तो खेळण्याचा प्रयत्न. शॉट अक्सा कव्हरचे खेळाडू, वा, टिपलाय झेल. संपलाय तिथे अजिंक्यचा खेळ. पहिली विकेट डाऊन. थँक्यू. पहिली विकेट येताना जी पाहायला मिळाली, फलंदाज मैदानामध्ये बाद झाला तो अजिंक्य खैरे आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. मुळशी तालुक्याचा वाघ म्हणून मात्र ज्याची दहशत या संपूर्ण तालुक्यामध्ये तर आहेच, परंतु या खेळाडूने तालुक्यासोबत जर आपण पाहिलं तर पुण्याचं क्रिकेट गाजवलं, खुल्या गटाचं क्रिकेट गाजवलं, तालुका निहाय गटाचं क्रिकेट गाजवलं. तो हरी पाडाळे मैदानामध्ये दाखल होतोय. 1 षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती जे आता मात्र मैदानाच्या मध्ये असतील. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय इथे षटक क्रमांक 2 घेऊन हर्षद. यावेळेस उडवला बॉलला. ही दादाची दादागिरी. शुभम दादांचा आक्रमण षटकाचे रन. यावेळेस पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. क्रॉस द बॅट यावेळेस ट्राय केला आणि
नक्कीच आपण पाहिले गेले तर काशिक संघाचे मात्र खेळाडू तर चेअरअप करतायत आणि हे करावं लागणार आहे. कारण एखाद्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, मनोबल जर त्याचं वाढवायचं असेल तर हे तुम्हाला मैदानामध्ये करावं लागतं. आपण म्हणतो ना कधी कधी एखाद्याच्या तलवारीला एवढी धार नसते, परंतु ते शब्दांना धार आहे. चेंडू इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप कव्हरच्या दिशेने दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 13 धावा. स्कोर कार्ड वरती 21 चेंडू 33. पुन्हा एकदा मोठा सोक्त खेळलाय. तुकाराम आले चेंडूच्या खाली. ओहो, झेल इथे सुटला. आणि आपण म्हणतो ना की ऑस्ट्रेलियन स्टाईल ही होती कॅच पकडण्याची. आणि अशा कॅच मध्ये तुम्ही अशा चुका करत असाल, अशा मॅच मध्ये चुका करत असाल तर नक्कीच तुम्ही संकटांना निमंत्रण दिल्यासारखं आहे. काशिक संघाला मात्र कमबॅक करण्याची संधी आहे. कारण या संघाला दाखवून द्यावं लागेल देखील आम्ही देखील सराव केलाय, आम्ही देखील एकत्रितपणे आलोय, आम्ही देखील एकत्रितपणे लढण्यासाठी आम्ही दंड ठोपटलेले आहेत. मॅच कडे जाऊयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 14 धावा. सन्माननीय स्पर्धेचे असणारे आयोजक दादा पारकी यांचं देखील असे आगमन झाले. दादा आपलं स्वागत. हा चेंडू मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला. रामकृष्ण हरी पाडाळे आणि इथे चेंडू मात्र खेळलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आलेला चौकार. आता मात्र बघितले गेले तर इथे चौकार खेचलाय पहिल्याच बॉल वरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आणि यावेळेस पुन्हा एकदा रोहित होते चेंडूच्या खाली, परंतु कॅच सुटलेला आहे. आणि मला वाटतं दोन्ही खेळाडूंना इथे जीवदान मिळतायत. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 18 धावा ज्या धापलकावरती आता इथे असणार आहेत. शेवटची 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 28 धावा. हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. हनुमान मात्र निश्चितपणे थोडीशी निराश आहे. त्यांना माहिती आहे या कॅचचं महत्व काय होतं. दोन्ही खेळाडूंना जर अशा प्रकारची जीवदान दिली तर हे खेळाडू आपल्याला कदापि सोडणार नाही. कारण जेव्हा जेव्हा जीवदान मिळाले ना तेव्हा तेव्हा त्या खेळाडूंनी मोठी इनिंग साकारली, तेव्हा तेव्हा त्या खेळाडूंनी संघाला विजयाचा झेंडा फडकून दिलेला आहे. जीवदान इतकी धोकादायक असतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा षटक क्रमांक आता मैदानामध्ये आपण बघणार आहोत. स्वतः गोलंदाजीसाठी आलेत शुभम दादा. बॉलिंग ट्रॅक वरती इथे तयार असतील. स्वतः हनुमंत आपण पाहिले गेले तर संघातील एक लेजंड स्टार मैदानाच्या मध्ये आलेत. गोलंदाजीसाठी स्वतः जबाबदारी घेतली त्यांनी. आणि यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा हवेत. ओहो, इथे कॅच सुटला. चुका 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 आणि या होणाऱ्या वारंवार चुका आहे. आयुष्यामध्ये आपण बघतो ना माणसाने इतक्या देखील चुका करू नये. जो कभी नहीं गलती करे उसे भगवान कहते हैं, जो एक बार गलती करके उसे सुधारे उसे इंसान कहते हैं, और जो बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं. यावेळेस आक्रमण ही वाघाची डरकाळी आहे. मिड विकेटला हरी पाडाळ यांच्या बॅटमधून षटकार. घाटात अजरामर हे नाव सते इंद्र केसरी मन्या. घाटात अजरामर हे नाव सते इंद्र केसरी मन्या. घाटात अजरामर हे नाव सते इंद्र केसरी
हिंद केसरी मन्या बैलाचं नाव आजही जर आपण पाहिले गेले तर प्रत्येक बैलगाडाच्या मालकाच्या मनामध्ये या बैलाने घर केले. तब्बल 17 वर्ष अपराजित योद्धा म्हणून मात्र राहिला. वा, खोलवट टप्प्याचा बॉल होता. बॅटच्या समोर फक्त बॅट उभी केली तिथे. आणि कधी कधी असं म्हणतो ना की आपण संयम हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चेंडूला कव्हर करतायत. फलकावरती 26 धावा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. शुभम दादा सुतार आज बॅट वरती चेंडू मात्र मिडल होत आहेत. रामकृष्ण हरी पाडाळे यांनी बॅटमधून षटकार चौकार आलेत. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. थोडासा डीप होणारा चेंडू आणि लॉंग ऑफचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये येतील. या 2 धावेंच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 28 धावा. शेवटच्या आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या मला माफ करा एक चेंडू शिल्लक. क्रिक हिरो साहेब कुछ भी हो सकता है. अमित सर कुठे? अमित सरांना चांगला अनुभव आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार आहे. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता डीप कव्हरच्या दिशेने. मिस मोबाईलच्या पण पाहिले गेले तर इथे पाहिल्यानंतर इक्वेशन थोडंसं बघितलं आणि आता मात्र थोडंसं सर्व्हर आज डाऊन आहे. शनिवार रविवार म्हटलं की क्रिक हिरोजला प्रचंड अडचणी. षटक क्रमांक संपलं जाईल. मैदानाच्या मध्ये आता 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 12 चेंडू आणि आता 17 धावींची गरज. बारा चेंडू आणि 17 हे समीकरण काशिक संघाला अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्कोरकडे 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आलेत. असं म्हणतात ना एकट्या दुकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून जमवलाय सगळ्यांचा मेळ. इथे टीम मध्ये आपण पूर्वीचं क्रिकेट बघायचो 2-2 3-3 षटकाच्या मॅचेस असायच्या. तुम्ही अजय आवळे सरांना आजही विचारा पूर्वीचं क्रिकेट कसं होतं. वेळेचं आपल्याकडे बंधन आहे थोडंसं त्यामुळे थोडीशी घाई करायची आपल्याला. वेळेचे नियम आपण बुलशी टेनिस क्रिकेट असोसिएशनने घालून दिलेले आहेत आपल्याला आणि सगळी स्पर्धा ही मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गतच आपण ही पूर्ण करतोय. मॅचच्या दिशेने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे तुम्हाला पुण्यात घेऊन जाईल मी. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती ते आता आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा अजूनही बनवायचे आहेत. रोहित तयार. सायकॉन शुभम दादा यावेळेस बॅकफुटला गेले. चेंडू खेळला एक्सा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताय. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. संघर्षाला आता सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर आमच्या या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक विकासदादा पारखी यांचाही क्षणी आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत आज मात्र मला वाटतं त्यांचे चिरंजीव आलेले आहेत. आणि सगळ्यांचा लाडका पुष्पराज म्हणून मात्र विकासदादा पारखी यांच्या चिरंजीवाची ओळख आहे. विकासदादा या इकडे घेऊन या. फळेस आक्रमण
हरी पाडाळेचं, परंतु इथे बघायचंय कॅच आता टिपलाय, झेल झालाय, मोठी विकेट हरी पाडाळेंच्या रूपाने. घाटात अजरामर हे नाव सत्य केसरी मन्या, घाटात अजरामर हे नाव सत्य केसरी मन्या, घाटात अजरामर हे नाव सत्य केसरी मन्या. थँक्यू. सन्माननीय प्रभाकर आप्पा पारखे साहेबांचं देखील आगमन झालंय. आप्पा आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. समीकरणामध्ये मात्र थोडासा बदल इथे होणार आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 16 धावींची गरज. आमचे छोटे विकास पारखी यांचं आगमन आणि विशेष आपण पाहिले गेले तर दुर्वांश पारखी. विशेष आपण पाहिलं गेलं तर या सगळ्या मानगावामध्ये त्याला मी विचारलं कार्तिक विकासदादांच्या चिरंजीवाचं नाव काय, त्याने एकच सांगितलं, पुष्पराज. गोलंदाज तयार आहे. उजव्या हाताने रोहित. यावेळेस स्विचिटचा फटका, खरा फिल्डिंग आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये काय तर याचे परिणाम मात्र आता संघाला भोगावे लागणार आहेत. हा आलेला चौकार आहे. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं मोबाईल या स्पर्धेच्या निमित्ताने मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं पाहिले तर या मुळशी तालुक्याच्या क्रिकेटसाठी त्यांनी देखील अविरतपणे मात्र नेहमीच प्रयत्न केलेत. सन्माननीय दादाभाऊ माझिरे यांचं श्रेणी आगमन झालंय. त्यांचं श्री काळभैरवनाथ करंडक 2025 मध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या समेत असणारे त्यांचे सहकारी मित्र देखील त्यांचंही स्वागत अतिथींचं. मॅच कडे जाऊया. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला नवीन बॅटर सौरभ सुतार. ओहो, यावेळेस मात्र चेंडू आपण बघतोय खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हसते हसते कडजे रस्ते, चेंडू सीमारेषा पार, हा चौकार. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर लागोपाठचे 2 चौकार इथे येताना आपल्याला पाहायला मिळाले. धाफलकावरती 38 धाबा आहेत. 8 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय. कट केल्या बॉलला लेट कट आपण बघतोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, चेंडूला तिथे अडवलं जाईल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे, 1 धाबा आली आणि एका धाब्याने स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचणार धाफलकावरती 39. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 7 धाबा अजूनही मात्र इथून पुढे बनवायचे आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संतोषजी शिळके यांचं देखील या क्षणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. उमेश दादा सुर्वे, उमेश दादा सुर्वे यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत. यावेळेस मात्र दोन्ही खेळाडू थोडेसे बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. आज काशिक संघाला मात्र नक्कीच या चुकांवरती थोडासा विचार, थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. एकंदरीत आपण पाहिले गेले तर कारण 3 ते 4 कॅच मिस केलेत, मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि याचे परिणाम काय, जर आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु दादाभाऊ जर इथे कॅच झाले असते म्हाळुंगे संघ बॅकफुट वरती आला असता. त्यासाठी फार महत्वाच्या गोष्टी असतात या. याच ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर याच तालुक्यासाठी नक्कीच चांगलं क्रिकेट तर खेळतातच, परंतु आजही या तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं, या तालुक्याचं क्रिकेट पुढे जावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे सन्माननीय दादाभाऊ माझिरे, दादाभाऊंचा आम्ही याच ठिकाणी सन्मान करतोय. दादाभाऊंना विनंती करतो, दादाभाऊ आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपला याच ठिकाणी श्री काळभैरवनाथ करंडकाच्या वतीने, सगळ्या आयोजकांच्या वतीने एक मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही तुमचा सन्मान करतोय. सन्माननीय कार्तिक दादा बारके यांच्या शुभास्ते आम्ही हा सन्मान करतोय. दादाभाऊ यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. प्रभाकर आप्पा बारके यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे या. यावेळेस कव्हर ड्राईव्ह
डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत आलेली सिंगल धावेसाठी नकार कळवलाय. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम दादा डगआउटच्या दिशेने बरेचसे इशारे करताना आपल्याला पाहायला मिळाले. 12th मॅनची भूमिका किती महत्वाची असते ना ही याच्यातून स्पष्टपणे जाणवते. अविनाश शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 5 बनवायचे 4. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लॉफ्ट केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने मनगटाच्या साह्याने खेळलेला चेंडू सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी नकार. एकच धाव 1 धाव आली. 4 चेंडू आणि आता 3 धाव्यांची गरज. आलेल्या आमच्या सगळ्या अतिथींचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आणि महाराष्ट्राची भूमी म्हटलं की नक्कीच अतिथींना देव मानणारी भूमी आहे. अतिथी देव भव. ओ स्विच इट. आणि आता मात्र चुकी नाहीये. पॉइंटच्या दिशेने चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट डाऊन होतीये. धक्का क्रमांक 3. यावेळेस आपण पाहतोय ओमकारने चांगला झेल तिथे मात्र टिपलाय. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडू शिल्लक असतील 3. जिंकण्यासाठी 3 धावेंची अजूनही गरज. 3 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण आहे. मॅच अजूनही ऑन आहे. अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. आणि या वेळेस काय इनसाइड एज. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विकेट येताना पाहायला मिळाली. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था धक्का. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. कमबॅक केलंय काशिक संघाने. कमबॅक करता येतं आणि कमबॅक हे कुठूनही करता येतं. कमबॅक कसं करावं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलंय. शेवटपर्यंत कसं लढावं हे आम्हाला छत्रपती संभाजीराजांनी शिकवलंय. शेवटचे आपण पाहिले तर चेंडू शिल्लक असतील आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ करंडक 2025 एक देखणं आयोजन. स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी कुमार महाराष्ट्र केसरी आणि ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ एक बहारदार आयोजन. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2 बनवायचे आहेत. 3 धावा. नवीन बॅटर दाखल झालेत निलेश पाडाळे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. 43 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच ऑन आहे. संघर्षाला सुरुवात झाली आहे. यावेळेस सफल झालेत मिड विकेटला झेल. ओ इथे सुटला. कॅच छोड़ा और गेंदबाज का दिल भी तोड़ा. हा चौकार. विजय चौकार.